गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सहकाराचा विकास या पेपरमधील शिवाजीराव पाटील कमिटीचा रिपोर्ट जो आहे, जो इंग्रजीमध्ये आपण अभ्यासलेला होता, त्याचं मराठी रूपांतर आपण आज विचारात घेणार आहोत. यापूर्वी आपण ज्या वेगवेगळ्या कमिट्यांचा अहवाल विचारात घेतलेला आहे, त्यामध्ये एम खुसरो कमिटी असेल, कुरियन अलग कमिटी असेल किंवा वैद्यनाथन कमिटी असेल, या तिन्ही कमिट्यांनी भारतातल्या सहकारी चळवळीच्या विकासासाठी ज्या ज्या सूचना केल्या, ज्या ज्या शिफारशी केल्या, त्या शिफारशी नियोजन काळामध्ये भारतातल्या सहकारी चळवळीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ठरलेल्या आहेत. आता शिवाजीराव पाटील कमिटीचं विचार करत असताना आपल्याला एक बाब विचारात घ्यावी लागेल. प्रामुख्याने या सर्व कमिट्या ज्या आहेत त्या भारतातील सहकारी चळवळीचा संख्यात्मक आणि गुणात्मक विकास व्हावा यासाठी प्रामुख्याने नियुक्त केलेल्या आपल्याला दिसून येतात. 2005 साली शिवाजीराव पाटील समितीची नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी 2004 साली भारतातल्या सहकारी चळवळीला 100 वर्षे पूर्ण झालेली होती आणि या 100 वर्षाच्या कालखंडात भारतातल्या सहकारी चळवळीनं भारतातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या विकासासाठी आणि प्रामुख्यानं सभासदांच्या उन्नतीसाठी, गरीब व्यक्तींच्या उन्नतीसाठी जे कार्य केलं, त्या कार्याचा आढावा घेणं, त्या कार्यामध्ये असलेल्या उणिवा दूर करणं आणि उणिवा दूर करण्यासाठी काही उपाययोजना सुचवणं, हा उद्देश या वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्यांच्या स्थापनेपाठीमागे असलेला आपल्याला दिसून येतो. शिवाजीराव पाटील कमिटी 2005 साली नियुक्त करण्यात आली होती आणि या समितीमध्ये शिवाजीराव गिरीधर पाटील हे अध्यक्ष होते. याशिवाय डॉक्टर एस सिसोदिया, HK पाटील, डॉक्टर अमृता पटेल, डॉक्टर YSP थोरात, डॉक्टर सतीश चंदर हे मेंबर म्हणून काम करत होते. या समितीच्या कार्यकक्षा ज्या होत्या त्या कार्यकक्षा विचारात घेत असताना, म्हणजेच या समितीच्या स्थापनेचे उद्देश विचारात घेत असताना आपल्याला काही बाबींचा विचार करणं गरजेचं ठरतं. या समितीच्या स्थापनेपाठीमागचा महत्त्वाचा उद्देश असा होता, भारतातील सहकार क्षेत्रानं गेल्या 100 वर्षामध्ये म्हणजे 1904 ते 2004 पर्यंत जो काही कारभार केलेला आहे, जो विकास साधलेला आहे, त्याचा आढावा घेणं. दुसरं की बदलत्या परिस्थितीमध्ये सहकार क्षेत्रासमोर जी काही आव्हानं निर्माण झाली आहेत त्या आव्हानांना कसं सामोरं जायचं याविषयी उपाययोजना सुचवणं. प्रामुख्याने 1991 नंतर जे नवीन आर्थिक धोरण भारतामध्ये सुरू झालं की ज्याच्यामध्ये आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या 3 महत्त्वाच्या सूत्रांचा उल्लेख करतो. याचा सहकारी चळवळीच्या विकासावर जो काही परिणाम होतोय तो परिणाम विचारात घेऊन सहकारी चळवळ बलशाली करण्यासाठी सहकाराची आव्हानं पेलणं हा एक महत्त्वाचा उद्देश होता. तिसरा उद्देश असा होता की भारतातली सहकारी चळवळ ही लोकशाही तत्वानुसार, त्याचप्रमाणे स्वायत्ततेच्या मार्गाने कार्य करते का? सहकारी चळवळीचा संख्यात्मक विकास होऊन गुणात्मक विकास जर पुरेशा प्रमाणात झाला नाही तर तो सहकार सामान्य माणसाचं हित साधू शकत नाही आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी सहकारी चळवळ असल्यामुळं प्रामुख्यानं सहकारी चळवळीची स्वायत्तता, सहकारी चळवळीचं नैतिक बळ आणि सहकारी चळवळीचं लोकशाही व्यवस्थापन या 3 बाबीवर या समितीला काम करायचं होतं. पुढचा एक भाग महत्त्वाचा की सहकारी चळवळीसमोर अनेक जे प्रश्न वेळोवेळी निर्माण होतात, ते वेळोवेळी निर्माण होणारे प्रश्न भलेही ते मग नॅचरल असतील किंवा मानवनिर्मित असतील, मॅनेजरेल असतील, या प्रश्नांच्या संदर्भात उपाययोजना सुचवणं हा एक महत्त्वाचा भाग या शिवाजीराव पाटील कमिटीच्या स्थापनेपाठीमागे असलेला दिसून येईल. या 4 उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी 2005 साली शिवाजीराव पाटील कमिटी नियुक्त करण्यात आलेली होती. आता आपण या कमिटीचं अहवालाविषयी चर्चा करत असताना एक भाग विचारात घ्यावा लागतो की या समितीनं जे काही उद्देश त्या समितीसमोर ठेवण्यात आलेले होते त्या उद्देशानुरूप आपला अहवाल सादर करत असताना प्रामुख्यानं 3 बाबींचा विचार केलेला आहे. यामध्ये भारतातील सहकारी चळवळीचा 100 वर्षाचा आढावा घेणं, सहकाराची संकल्पना समाजामध्ये रुजवणं आणि जागतिक स्तरावर भारतातील सहकारी चळवळ सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवणं आणि सहकार क्षेत्रासमोर ज्या अनेक समस्या किंवा आव्हानं आहेत ती आव्हानं विचारात घेणं, या 3 टप्प्यावर प्रायोगिक स्वरूपात या समितीनं पहिल्यांदा काम केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रसंगी सहकारी चळवळ ही समाजाच्या सर्वसामान्य व्यक्तींच्या हितासाठी अधिकाधिक कार्यक्षम रीतीनं काम करावी यासाठी उपयुक्त असे बदल सहकार कायद्यामध्ये घडवून आणणं, यासाठी या समितीला शिफारशी करायच्या होत्या. आता या समितीच्या शिफारशी विचारात घेण्यापूर्वी आपण काही भाग या समितीच्या उद्दिष्टानुरूप जो आहे तो विचारात घेणं गरजेचं ठरतं. विद्यार्थी मित्रांनो,
शिवाजीराव पाटील कमिटीच्या शिफारशी स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला ज्यावेळी विचारला जातो त्याच्या अगोदरचा भाग जो आहे तो भाग आपण आज चर्चा करतोय, लक्षात ठेवायचं. म्हणजे आज जी आपण चर्चा करणार आहे त्या चर्चेतून शिवाजीराव पाटील कमिटीच्या शिफारशी ज्या एका विशिष्ट पार्श्वभूमीवर विशिष्ट अशा परिस्थितीमुळे आणि कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सहकारी चळवळ सक्षम करण्यासाठी सहकारी चळवळीला पायाभूत अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून जी बाब आवश्यक आहे, ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची आपण आज चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं पहिला जो भाग आहे की भारतातल्या 100 वर्षातल्या सहकारी चळवळीचा आढावा घेणं आणि हा आढावा घेतल्यानंतर समितीला असं जाणवलं की सहकार हा बदलत्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर सहकारी चळवळीसमोर अनेक प्रकारचे आव्हानं आहेत आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये सहकारी चळवळीनं आपलं धोरण देखील बदलणं गरजेचं आहे. आता ही बदलती परिस्थिती कोणती आहे तर 1991 पासून 2004 पर्यंत नवीन आर्थिक धोरण की ज्याच्यामध्ये आर्थिक उदारीकरण आहे, जागतिकीकरण आहे आणि खाजगीकरण आहे, या 3 सूत्रावर आधारित असं नवीन आर्थिक धोरण जे 1991 पासून भारतात सुरू झालं. या नव्या आर्थिक धोरणाचा सहकार क्षेत्रावर जो परिणाम झालेला आहे तो परिणाम आपल्याला दूर करण्यासाठी किंबहुना आपल्याला विपरीत परिणाम असं म्हणतो. सहकारी संस्थांची स्पर्धा क्षमता जी कमी झाली 1991 ते 2004 या कालखंडात आणि हे स्पर्धा सामर्थ्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या समितीला असं जाणवलं की सहकारी संस्थांनी सहकाराच्या बाबतीमध्ये अनेक नव्या क्षेत्रात पदार्पण करणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, पाणीपुरवठा क्षेत्र, लघु वित्त पुरवठा क्षेत्र, जलसंधारण क्षेत्र, त्याचबरोबर पर्यटन, आतिथ्य या क्षेत्रात सहकारी चळवळीला अजूनही विकास करायला वाव आहे. म्हणजे केवळ पतपुरवठा, खरेदी विक्री, दुग्ध सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने एवढ्याच कोशात सहकारी संस्थांनी न राहता सहकारी संस्थांच्या विकासासाठी नवीन संधी शोधणं हे आवश्यक असल्याचं मत या कमिटीनं सुरुवातीच्या कालखंडात व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थांमध्ये आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, रिकन्स्ट्रक्शन आणि कन्सॉलिडेशन म्हणजे एकत्रीकरण या बाबी करणं गरजेचं आहे असं एक मत या समितीनं नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्राचा विकास हा खाजगी क्षेत्राच्या स्पर्धेतून होत आहे हे समितीला 2005 साली जाणवलं आणि समितीनं असं मत व्यक्त केलं की खाजगी क्षेत्रापेक्षा सहकार क्षेत्राचं सामर्थ्य जास्त आहे, पण सहकार क्षेत्राच्या मर्यादा ज्या आहेत, वित्तीय मर्यादा असतील किंवा सहकार समजून घेण्यामध्ये, सहकाराची संकल्पना समजून घेण्यामध्ये ज्या काही अपुरेपणा आपल्याकडे आहे तो अपुरेपणा दूर करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची बाब समितीला अशी आढळून आली की शेती क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाचं आणि व्यक्तींचं हित साधणं हे केवळ सहकारातूनच होऊ शकतं. म्हणजे ग्रामीण भागाचा विकास हा शेती क्षेत्राच्या विकासावर अवलंबून आहे आणि शेतकऱ्याचा विकास घडवून आणण्यासाठी सहकारी शेती, शेतमालाची खरेदी विक्री, त्याचबरोबर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण करणं आणि त्यासाठी गुंतवणूक करणं ही बाब अत्यंत आवश्यक असल्याचं मत या समितीनं व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे समितीनं बदलत्या परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं 20व्या शतकामध्ये सहस्त्रकाची जी उद्दिष्ट आहेत, जी उद्दिष्ट युनोनं जाहीर केली ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागाचं स्वास्थ्य टिकवणं, स्त्रियांचं आरोग्य टिकवणं, साथीच्या रोगांचं निर्मूलन करणं, स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करणं, गरिबी निर्मूलन करणं या बाबी ज्या सहस्त्रकाच्या अनेक उद्दिष्टामध्ये आहेत, ही उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं आणि म्हणून सहस्त्रकाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकारी चळवळीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आणखी एक भाग सहकाराची भूमिका विचारात घेत असताना समितीनं नोंदवला की सहकारी चळवळ भारतासारख्या विकसनशील देशामध्ये, खंडप्राय देशामध्ये जर यशस्वी करायची असेल तर सहकारी चळवळीला नैतिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलं पाहिजे. नैतिक मूल्याची जपणूक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम सहकारी चळवळीला करायचं आहे. आता
हे मत नोंदवताना समितीला असं जाणवलेलं आहे की लोकशाही मार्गानं सहकारी चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींचा विकास घडवून आणण्याची क्षमता फक्त सहकारात असते. फक्त सहकारामध्ये लोकसंग्रह जो आहे तो लोकसंग्रह एकत्र करून त्यांना नैतिक मूल्यांची जाणीव करून देणं हे जे काम आहे हे काम सहकारच करू शकतो. आणि या कामी सहकारी संस्थांची भूमिका जी आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मित्रांनो, बदलत्या परिस्थितीमध्ये सहकारी चळवळीनं या क्षेत्रात जर कार्य केलं तर सहकार हा 21व्या शतकामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकेल. इतकंच नव्हे तर नव्या आर्थिक धोरणाच्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या समस्येला, आव्हानांना चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकतो. अशा प्रकारचं मत या समितीनं व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. आता याचा विचार करत असताना प्रामुख्यानं आपण एक बाब विचारात घ्यायची आहे की सहकार क्षेत्रापुढे कुठली आव्हानं आहेत. तर ही आव्हानं विचारात घेत असताना प्रामुख्यानं पहिलं आव्हान जो आहे की सहकारी संस्थांची सदस्याबाबतची समस्या, म्हणजे सहकारी संस्थेमध्ये अस्तित्वात असलेले सभासद आणि त्यातले क्रियाशील सभासद किती आहेत, नंबर 1. नंबर 2, क्रियाशील सभासद हे सहकाराची त्याला जाणीव कितपत झालेली आहे, तो सहकारी संस्थेशी किती एकनिष्ठ राहिलेला आहे, सहकारी संस्थेशी तो किती एकरूप झालेला आहे. तो जर एकरूप झालेला नसेल तर सहकारी संस्थेच्या व्यवहारावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. प्रामुख्यानं 2004 पूर्वीच्या शतकामध्ये भारतात सहकारी संस्थांची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढीतला महत्त्वाचा अडथळा कुठला होता तर सदस्यांचा सक्रिय सहभाग. केवळ संख्येनं सभासद जादा असून चालत नाहीत, तर प्रत्येक सभासदाचं संस्थेविषयीचं योगदान जे आहे ते योगदान, सदस्यत्वाची भूमिका जी आहे ती भूमिका मात्र 100% पार पाडलेली दिसून येत नाही. आणि म्हणून हे एक महत्त्वाचं आव्हान असलेलं समितीला जाणवलं. आणि या अनुषंगानं प्रामुख्यानं चांगल्या पद्धतीचे सहकारी संस्थेमध्ये सभासद तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम सहकारी चळवळीला चॅलेंज म्हणून स्वीकारावं लागेल, अशा प्रकारचं मत या समितीनं नोंदवलेलं आहे. दुसरा भाग महत्त्वाचा, सहकारी चळवळीच्या विकासामध्ये शासन संस्थेची भूमिका जी आहे ती शासन संस्थेची भूमिका वादग्रस्त ठरली. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विशेषतः 1951 नंतर भारतामध्ये सहकारी चळवळीच्या विकासात शासनाचा रोल हा महत्त्वाचा मानला गेला. शासनानं सर्व प्रकारचं सहकार्य दिलं, पण त्याचबरोबर एक बाब प्रकर्षानं तिथं जाणवली की शासनाच्या मदतीबरोबर शासनाचा हस्तक्षेप आला. आणि शासनाचा हस्तक्षेप आल्यामुळं निवडक 10-12 घटक राज्ये सोडली, म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू ही घटक राज्ये जर सोडली तर बाकीच्या घटक राज्यामध्ये सहकारी चळवळ पुरेशा प्रमाणात विकसित होऊ शकली नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारनं पुरेशा प्रमाणात सहकारी चळवळीच्या विकासासाठी इतर घटक राज्यामध्ये फारसे प्रयत्न केले गेले नाहीत. आणि सहकारी चळवळ ही सर्वंकष स्वरूपाची चळवळ बनवण्यासाठी देशभर सर्व घटक राज्यांनी सहकारी चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शासन संस्थेची भूमिका जी आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं मत या समितीनं बदलत्या वातावरणामध्ये सहकारी चळवळ सक्षम बनवण्यासाठी मानलेलं दिसून येतं. तिसरा एक भाग महत्त्वाचा की सहकारी संस्थेची संरचना जी आहे, जी संरचना आहे ती बदलणं गरजेचं आहे. म्हणजे जी काही सहकारी चळवळीची बैठक भारतामध्ये पतपुरवठा, खरेदी विक्री, दुग्ध सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था यामध्ये आहेत, ग्राहक सहकारी संस्था आहेत, या संस्थांची रचना योग्य आहे, पण त्या संस्था ज्या पद्धतीनं विकसित झाल्या पाहिजेत त्या पद्धतीने त्या संस्था विकसित झालेल्या दिसून येत नाहीत. आणि म्हणून सहकारी संस्थांची संस्थात्मक बैठक योग्य रीतीनं बनवण्यासाठी शासन, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सहकार खातं यांनी योग्य भूमिका घेणं आणि परस्पर सहकार्याची भूमिका घेणं, सहकार तत्वाची समाजामध्ये जाणीव करून देणं आणि सहकाराचा प्रतिसाद वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग यामध्ये सांगितलेला दिसून येतो. बदलत्या वातावरणामध्ये सहकारी चळवळी पुढचं आणखी एक चॅलेंज असं की सहकारी चळवळीमध्ये व्यावसायिकतेचा अभाव आहे. म्हणजे सहकारी संस्था ह्या व्यावसायिकरणाच्या तत्वावर काम करत असल्या पाहिजेत. त्याचबरोबर सहकारी चळवळीनं उत्तरदायित्व विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे सभासद सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारतात, सहकारी संस्थेचं संचालक मंडळ किंवा सहकार खातं यांनी जे सभासद सहकारी संस्थेचे असतात त्या सभासदांच्या करवी आपलं असलेलं उत्तरदायित्व सिद्ध करता आलं पाहिजे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, पतपुरवठा सहकारी संस्थांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या वित्तपुरवठ्याच्या जास्तीत जास्त गरजा जर भागवल्या तर शेती क्षेत्रापुढच्या अडचणी दूर होतील.
आणि शेतकऱ्यापुढच्या अडचणी जर दूर झाल्या तर शेती व्यवसाय विकसित होईल, पर्यायानं उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्र विकसित होईल. आणि म्हणून सहकारी संस्थांनी व्यावसायिक पातळीवर कार्य करून, म्हणजे व्यावसायिक संस्था व्यापारी ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं आपली कार्यक्षमता वाढवून आपलं उत्तरदायित्व सिद्ध केलं तरच नव्या आर्थिक धोरणामध्ये या सहकारी संस्था अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील. या अनुषंगानं सहकारी संस्थांनी व्यावसायिकतेचं आणि उत्तरदायित्वाचं कार्य जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे करावं, अशा प्रकारचं एक मत यांनी नोंदवलेलं आहे. अर्थात हे काम करत असताना काही अडचणी जरूर येणार आहेत आणि म्हणूनच ही चॅलेंजेस आहेत, ही आव्हानं आहेत. आव्हान म्हणजे ते सहजासहजी पेलता येत नाही, पण ते अवघड आहे असंही नाही. आव्हान चॅलेंज ज्यावेळी आपण एखादं स्वीकारतो त्यावेळी ते चॅलेंज ज्यावेळी सक्सेस करतोय, ते चॅलेंज साध्य झालं असं आपल्याला वाटतं, त्यातून मिळणारा आनंद वेगळा असतो. हा आनंद जसा स्पिरिच्युअल असतो तसा असतो ज्या क्षेत्रात सहकारी चळवळ सुरू झाली आहे त्या क्षेत्रातील सर्व सभासदांना, सर्व व्यक्तींना, समाजाला तो मिळणं अभिप्रेत आहे. आणि या दृष्टीनं सहकारी संस्थांनी व्यावसायिकतेची कास धरणं अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. आता हे सर्व करत असताना शिवाजीराव पाटील कमिटीला असंही जाणवलं की हे सगळं करायचं आहे, मान्य आहे आपल्याला सगळं, तरी परंतु हे करत असताना सहकारी संस्थांसमोर येणारी महत्त्वाची अडचण कुठली असेल तर भांडवल पुरवठा. म्हणजे भांडवल जर असेल तर समाजापर्यंत पोहोचू शकतो, समाजाच्या मॅक्झिमम गरजा पूर्ण करता येतात, संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ घडवून आणता येते. परंतु भांडवलाचा पुरवठा कसा करायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न असलेला दिसून येईल. आता या कामी समितीला असं जाणवलं की यामध्ये प्रामुख्यानं सहकारी संस्थेचे सभासद, सहकारी संस्थेचं संचालक मंडळ, सहकार खातं आणि शासन या सर्वांनी एकत्र येऊन भांडवलाच्या कमतरतेवरचा उपाय शोधणं गरजेचं आहे. कारण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर भांडवलाचा प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. भांडवल पुरवठ्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय सहकारी संस्थांची गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ होऊ शकणार नाही. या दृष्टिकोनातून ही एक समस्या चॅलेंज म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे असंही मत या समितीनं नोंदवलेलं आहे. पुढचा एक भाग महत्त्वाचा समितीनं सांगितलेला आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचं व्यवस्थापकीय खर्च जो आहे. समितीला असं जाणवलं की 100 वर्षाच्या कालखंडामध्ये संख्यात्मक वाढ घडवून आणत असताना आपण सहकारी संस्थांचा खर्च वाढला, वारेमाप खर्च वाढला, सहकारी संस्थांचा व्यवस्थापन खर्च वाढला. जिथं व्यवस्थापन खर्चात कपात करता येणं शक्य आहे तो तिथं त्यावेळी त्यांनी केली नाही. परिणामी सहकारी संस्था अडचणीत आल्या, सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापकीय दोष निर्माण झाले आणि हे दोष जर दूर करायचे असेल तर सहकारी संस्थांनी आपल्या खर्चाला, व्यवस्थापकीय खर्चाला कात्री लावली पाहिजे, काटछाट करता आली पाहिजे, व्यवस्थापकीय खर्चात बचत करता आली पाहिजे. अशी जर बचत केली तर सभासदाच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊ शकेल आणि सभासदांचं कल्याण साधेल. आणखी एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा सरकारी हस्तक्षेप आणि राजकारण. सहकारी संस्थांतलं राजकारण, सहकारी संस्थांच्या गुणात्मक आणि संख्यात्मक वाढीसाठी सहकारी संस्थांमधलं राजकारण आणि सरकारी हस्तक्षेप या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समितीला असं जाणवलं की संचालक मंडळ असेल, सहकारी संस्थांच्या सभासदांमधली दुही असेल, सरकारचं सहकारी संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, सहकार खात्याचा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, हा जर सदोष असेल तर सहकारी चळवळ दुरुस्त होणार नाही. आणि अशा पद्धतीनं सहकारी चळवळ जर सदोष राहिली तर तिचा लाभ समाजाला होणार नाही. समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना सहकारी चळवळीचा लाभ व्हायचा असेल तर सहकारी संस्थेचा सभासद जो आहे तो सभासद सहकारी चळवळीच्या सर्व ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे. आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील व्यक्ती त्यांनी सभासदांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आणि सहकारी चळवळी खऱ्या अर्थानं समाजाच्या विकासाची चळवळ आहे. 21व्या शतकातील आव्हानं पेलण्याची क्षमता फक्त सहकारी चळवळीत आहे. हा दृढविश्वास ज्यावेळी सभासदांमध्ये, संचालक मंडळामध्ये, राज्य सरकारमध्ये निर्माण होतो त्यावेळी त्या राज्यातली सहकारी चळवळ ही प्रायव्हेट सेक्टरला त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या आव्हानाला निश्चितपणे तोंड देऊ शकते. म्हणजे अशा प्रकारची चॅलेंजेस जी आहेत ती चॅलेंजेस दूर करण्याच्या कामी सहकारी चळवळीमध्ये अंतर्भूत अशा प्रकारचे बदल होणं गरजेचं आहे. आणि असं बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सहकारी चळवळीची बैठक जी आहे ती बैठक केवळ तात्विक नाही तर व्यावहारिक पातळीवरती यशस्वी होत नाही. या अनुषंगानं सहकारी चळवळीच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी जी व्यावसायिक रचना तयार होणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये शिवाजीराव पाटील कमिटीनं सहकारी चळवळीमध्ये अपेक्षित असलेले बदल जे आहेत ते बदल या मार्गाने आपण दूर करता येऊ शकतील अशा प्रकारचं मत इथं व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येतं. आता या पार्श्वभूमीवर म्हणजे प्रत्यक्ष वास्तव स्थिती काय आहे या पार्श्वभूमीवर सहकारी चळवळीचं मूल्यमापन करून सहकारी चळवळीच्या भावी विकासासाठी या समितीनं काही शिफारशी केलेल्या आहेत. त्या शिफारशींची माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.